यावरनं मला अजून एका अपमानाची आठवण झाली, माझ्या नवऱ्याच्या झालेल्या अपमानाची। गोष्टीचा शेवट करत असताना तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेतलं होतं आणि त्याला विदूषक म्हणून हिणवलं होतं, पण माझ्यासाठी खरा राजा सौमित्रच आहे। नवरा बायको म्हणजे नक्की काय असतं, संसार म्हणजे नक्की काय असतं हे मला सौमित्रामुळे कळलंय। तो विदूषक नाहीच, पण त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र विदूषकाचा आहे। तो स्वतः दुःख सहन करतो, पण दुसऱ्यांना मात्र हसवतो। सौमित्राचंही असंच, दुःखी माणसाला सुद्धा हसवू शकतो तो, म्हणूनच तो माझ्यासाठी राज आहे। तो सोबत असताना सगळी माणसं आनंदात असतात। सौमित्र राजा आहे, पण तुम्ही मात्र नक्की विदूषक आहात। तोही दुसऱ्यांना हसवणारा नाही, तर दुसऱ्यांसमोर स्वतःचं हस करून घेणारा। अच्छा, आता सगळ्यांसमोर तू त्याची आणि माझी तुलना करणार आहेस का? छे, तुलना तर बरोबरीच्या लोकांची होते, तुमची आणि त्याची तुलना होऊच शकत नाही। हे बायकोवरती प्रेम वगैरे तर सोडाच, किमान बायकोचा आदर करायला शिका। आणि काय म्हणाला होतात तुम्ही? सौमित्रांनी माझ्याबरोबर लग्न केलं कारण त्याला श्रीमंत बायको हवी होती म्हणून ना? काय चुकीचं बोललो मी? जिच्या पदरी एक मूल आहे अशा तुझ्यासारख्या बाईशी का लग्न केलं मग त्याने? याचं उत्तर मी नाही, याचं उत्तर तुम्हाला तुमची फ्रेंड फिलॉसॉफर गाईड देईल, जिच्या बरोबर तुम्ही सध्या काम करता। ज्या कंपनीचा सौमित्र भावी वारसदार आहे त्या कंपनीचा टर्नओव्हर काय? नागपूरहून एक मुलगी येते, स्वतःच्या पायावरती उभी राहते, एक बिझनेस सुरू करते, तो बिझनेस मोठा करते, अनेक बायकांसाठी प्रेरणा बनते। या सगळ्याचं सौमित्राला कौतुक वाटत होतं। माझी जी प्रगती तुम्हाला खुपत होती ना, त्याबद्दल त्याला आदर वाटत होता, म्हणून त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं। तुम्ही माणूस म्हणून कसंही असलात ना तरी अथर्वसाठी त्याचे बाबा आहात हे त्यांनी स्वीकारलं आणि त्यालाही नीट समजावून सांगितलं। हे सगळं करण्यासाठी ना मोठं मन लागतं। राधिका, तू बनहट्टी नाव लावू नकोस, तू राधिका सुभेदार हेच नाव लाव, ती तुझी खरी ओळख आहे, हे समजावून सांगायला सुद्धा मोठं मन लागतं। माझी ओळख, माझ्या आवडीनिवडी, माझं काम, माझी प्रेमाची माणसं, हे सगळं स्वीकारलं आणि त्यांच्यावरती माझ्या इतकंच प्रेम केलं, हे करायला सुद्धा मोठं मन लागतं। आणि म्हणूनच माझ्या गोष्टीतला राजा हा सौमित्र आहे। याला म्हणतात नवरा बायकोतलं नातं। मला सांगा, यामधली अशी कोणती गोष्ट तुम्ही माझ्यासाठी आणि शनयासाठी केली? काय केलं? नवरा म्हणून कोणतं सुख दिलं? शनयासाठी तर तुम्ही कधी तुमच्या सोयीनुसार नवरा असता, कधी नसता, तुमच्या सोयीनुसार ती तुमची बायको असते। मला सांगा, असं काय केलंय तुम्ही आमच्यासाठी? उलट माझ्याशी जे वागलात ना, तसंच आज तुम्ही शनायाशी वागता। त्यावेळेला मला सावरायला माझी माणसं तरी होती, आज शनायाबरोबर कोणी नाही। आणि मग एक स्त्री म्हणून मी जर तिच्या पाठीशी उभी राहिले तर काय चुकलंय माझं? सांगा ना, काय चुकलं माझं? पण राधिका, याच्या विरोधात तू एकटी उभी राहून किंवा आपण दोघी उभं राहून काहीच नाही होणार आहे। पूर्ण समाजाने एकत्र यायला हवं। ऍटलीस्ट नवरा बायकोच्या नात्यात डिवोर्स घेण्याची तरी सोय असते, पण बाकीच्यांनी काय करायचं? याच्यासारख्या माणसांना ना सगळ्यांनीच डिवोर्स दिला पाहिजे। आईनी, बहिणीने, सासूने, जेव्हा असं घडेल ना तेव्हाच याला अक्कल येईल। शन्या, मी शनाया, आता जरा जास्तच तोंड सुटलंय तुझं नाही का? तू घरी चल, तुला दाखवतोस मी। तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का?
मी तुझ्यासोबत घरी येणार नाही. ए बास बास, झाली तेवढी शोभा पुरे. आता माझा अंत पाहू नकोस. मला तुझा अंतबिंत पाहण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आणि तू बिंदास जाऊ शकतो हा तुझ्या तिसऱ्या राणीकडे. नाही कळतंय मला, कळतंय मला, सगळं कळतंय मॅडम, सगळं कळतंय मला. ती राधिका तुझ्या पाठीशी म्हणून एवढं बोलतेस ना. राधिका, एक लक्षात ठेवा, अजून मला ओळखलेलंच नाहीयेस. ज्या राधिका मसाले कंपनीच्या नावावर तू एवढ्या उड्या मारतीयस ना, नाही ती कंपनी बंद करून दाखवली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही मी, कळलं? हे असं तर तुम्ही कितीतरी वेळा केलंय. दाखवा आता, तर करून दाखवाच. राधिका मसाले माझ्यासाठी केवळ कंपनी नाही, माझ्यासाठी घर येते, माझं कुटुंब आहे. या मीडिया समोर तुम्हाला आव्हान देते मी, जर तुमच्यात खरी हिंमत असेल ना, तर राधिका मसाले बंद करून दाखवाच तुम्ही. आता दाखवतोस तू माझी हिंमत. शन्या, पुन्हा तिच्या अंगाला हात लावला असता तर बघ तू. तर आता का थांबलास? जा अंगावर जाऊन जा. राधिकाताई बद्दल बोलताना ना अजून एकदा विचार करत जा. तुमच्या आणि तिच्यामध्ये ही छोटी राधिका उभी आहे. काहीही झालं तरी राधिकाताईंच्या अंगाला हात लावू देणार नाही. तुम्ही कायम राधिकाताईला बर्बाद करायच्या गोष्टी करतात हा, पण तुमचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही तुमच्या आयुष्यात. हा, आणि बरं कसं आहे, जर तशीच वेळ आली तर आम्ही आमच्या सगळ्या जमिनी राधिकाताईंच्या नावावर करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. यापुढं भावकीत राहायचं ना, तर आपल्या लायकीत राहायचं, कळलं काय? राधिका वहिनी मॅडम नंतर आणि माझा वहिनी आधी आहेत. आणि वहिनीचं रक्षण करण्यासाठी धीर काय काय करू शकतो हे जर तुला बघायचं असेल तर तुला दाखवतो व्यवस्थित. गुरुनाथ, तशीच वेळ आली ना तर आमच्यापैकी कुणीही एक रुपयाही पगार घेणार नाही, पण राधिका मसाले आम्ही बंद पडू देणार नाही, कळलं? माझी माणसं माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. हे माझं कुटुंब आहे, तेव्हा राधिका मसाले बंद पाडण्याचा विचार सुद्धा करू नका, कळलं? राधिका मॅडमने तुम्हाला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही खरंच त्यांचं आव्हान स्वीकारणार आहात का? आणि तुम्ही याच्या आधी सुद्धा त्यांची बदनामी केली आहे, त्याच्या मागे तुमचा नक्की हेतू काय होता? राधिका मॅडमने तुमच्यावर जे काही आरोप केले ते खरे आहेत का सर? बोला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर, बोला पटकन. दुसरं लग्न झालेलं असतानाही तुमचं हे तिसरं प्रकरण काय खरं आहे सांगा. काय चाललं? रियाज रियाज म्हणतात त्याला, रियाज. ती काय आता नवीन नौटंकी आहे तुमची? जावई बापू,
नौटंकी नाही, मैफिल म्हणतात, मैफिल. तुम्हाला माहितीये का शनू बेबी आता गाण्याचे शो करणार ना, तर मी असा विचार केला की तिच्या गाण्याच्या शो मध्ये शो स्टॉपर म्हणून एक शेवटचं गाणं माझं झालं. समजा तर काय बहार येईल ना त्या गाण्याच्या शोला. तुम्हाला सांगते, मला गाण्याची भयंकर आवड. पंडित केदारबुवा वडपगावकर आहेत ना, ते माझ्या वडिलांचे मित्र, म्हणून लहानपणापासून मी त्यांच्याकडे शिकायला जायचे. हे बघा, आता माझा राग माझ्या राग, येस एक्झॅक्टली, राग मल्हार माझ्या गळ्यात होता असं ते म्हणायचे. पण काय आहे, शनू बेबी पोटात होती ते त्यांना माहिती नव्हतं ना. शनू बेबी पोटात असल्यावर मला ते इतकं नाचवलंय ना की काय सांगू तुम्हाला. सगळं मी विसरून गेले. आणि आज अचानक गुळण्या करताना माझ्या लक्षात आलं की ही हरकत किती छान आहे आणि ही हरकत घ्यायला काहीच हरकत नाहीये. म्हणून मी ही हरकत माझ्या गाण्यात घालणार आहे आता. गुळण्या करताना माझ्या लक्षात आलं. गुळण्या करताना लक्षात आलं? येस, गुळण्या करताना. हे तुमचा फालतूपणा झाला असेल तर आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघा. जावई बापू, एक मिनिट. अरे जावई बापू, मी तुमच्याशी इतकं नम्रपणे बोलते आणि तुम्ही चिडचिड का करताय एवढी? नशीब समजा चिडचिडच करतोय. हा, नाही तर आत्ता जसं हाताला धरून बाहेर काढलं ना तुम्हाला आणि तुमच्या मुलीला धक्के मारून बाहेर काढेन मी. पण काय झालं ते समजावून जरा सांगा ना. नाही सांगायचं समजावून तुम्हाला, जा म्हणलं ना एकदा. पण काय झालं ते तर कळू द्या. ज्या कारणासाठी मी तुम्हाला पैसे देत होतो हे शोधून काढायला की राधिका शनायाला भेटते की कुणाला भेटते, शनाया कुठे जाते, तिच्यावर लक्ष ठेवा, किंवा पिंकी प्रकरण काय, हे सगळं मी स्वतः शोधून काढलंय. काय सांगताय? काय सांगताय म्हणजे काय गोष्ट सांगतोय तुम्हाला. आणि या कारणासाठी तुम्हाला पैसे देत होतो आणि तुम्ही काय केलं, इथे बसलात रियाज करत. त्यामुळे बास झाला, आता निघा. तुमची मुलगी, तुमचं सामान निघायचं. एक मिनिट, मला हा संशय होता हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं की नाही? मग काय पुरस्कार देऊ तुम्हाला? तेव्हाच पुरावे आणले असते ना तर गोष्ट एवढी वाढलीच नसती. एक मिनिट जावई बापू, तुमच्याकडे काय पुरावा आहे हो की माझी शनू बेबी जाऊन राधिकाला भेटते? सांगा. हो, तुम्ही नका मला विचारू, कळलं ना. हा, मी तुम्हाला आन्सरेबल नाहीये. नाही, मला आज लक्षातच आलंय. एवढे दिवस मी नागिणीला दूध पाजत होतो. शेवटी नागिणच ना, डंख मारण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आत्ताच सांगून ठेवतोय, आत्ताच्या आत्ता तुमचं सामान उचलायचं, तुमच्या मुलीला घ्यायचं आणि घराबाहेर राहायचं. चला. व्हॉट डू मीन आत्ताच्या आत्ता? आम्ही जाणार कुठे? कुठेही जाओ, रस्त्यावर राहा, बाहेर राहा, स्टेशनवर राहा, मला नाही घेणं देणं. चला निघा. हे बघा जावई बापू, अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. हे बघा, मी शनू बेबीला समजवते. 4 शाळा समजवायचे दिवस झाले, खूप झाला समजावणं, कळलं ना. त्यामुळे तुम्ही हा जो काही एक भोळसटपणाचा हा म्हणता ना, तो आता पुरे नाही. तुम्ही अशा ऐकणार नाही, तुम्ही ना गप्पाच मारत बसाल. मी आत्ताच्या आत्ता जातो, तुमचं सामान घराबाहेरच फेकतो. हो जावई बापू. खूप ऐकून घेतलं मी तुमचं आजपर्यंत. नाही, प्रत्येक गोष्ट मी हसण्यावरी नेते म्हणून असं समजू नका की मला काहीच कळत नाही आणि माझा गैरफायदा तर अजिबात घेऊ नका. आणि यापुढे एका गोष्टीचं भान ठेवायचं की मी तुमची सासू आहे, त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा. काय धमकी देताय? हो, धमकी देते, समजवते. जे समजायचंय ना ते समजा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आणि माझी शनू बेबी ह्यापुढे या घरातून कुठेही जाणार नाही. मी आणि माझी शनू बेबी आता कायमचं इथेच राहणार. तुम्हाला ज्यांना कोणाला बोलवायचंय ना बोलवा, पोलिसांना बोलवा, वकिलाला बोलवा, कोणालाही बोलवा, आम्ही इथेच राहणार. तुम्ही यापुढे इकडनं चालू पडायचं. तुम्हाला कुठे राहायचंय, कुठे जायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा, पण इकडनं चालू पडा. आता तुम्हाला कळेल की सुलक्षणा सबदीस काय. तर ताई, येऊ का मी आता? आम्हाला निघायला पाहिजे. ताई, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या हस्ते सत्कार स्वीकारला, एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहे. हो, आभार खरं तर मी तुमचे मानायला हवेत. माझ्यासाठी इतक्या दूर आलात तुम्ही. सध्याच्या धावपळीच्या जगात कोणी एवढा वेळ काढत नाही कोणासाठीच. आपल्या माणसांसाठी वेळ नाही काढणार तर मग कुणासाठी काढणार? ताई, तुम्ही आज त्या गुरुनाथ सुभेदारला चांगला धडा शिकवला.
अरे बापरे, ते तर या आधी पण अनेक वेळा ऐकून झालेलं आहे, पण त्याच्यात काहीच बदल होत नाही. भाऊराव, गुरुनाथ सुभेदारना खूप आधीपासून आम्ही ओळखतो. खरं तर असं बोलू नये, पण त्यांचा स्वभाव म्हणजे कुत्र्याचं शेपूट, कायम वाकडं ते वाकडंच. त्याचं काही माहित नाही, पण तुम्ही जे आज काही बोला ना त्याच्यामुळे आमचे डोळेच उघडले बघा. हा, तुमच्यामुळं आज आम्हाला नवरा बायकोचं नव्यानं नातं समजलंय. सौमित्र भाऊ, राधिकाताई सोबत तुम्ही जे वागताय ना त्याचं लय कौतुक वाटायला लागलंय बघा आम्हाला. अहो, माझं काय कौतुक करताय? माझं कौतुक करावं असं खरंच काही मी वागत नाही. आणि कसं आहे, प्रत्येकाचा संसार वेगळा असतो, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे मी वागतोय तसंच तुम्ही वागायला पाहिजे असं काही अपेक्षा नाही आहे माझी. पण एक आहे, आपल्याकडे जेवढा स्त्रियांचा आदर करायला हवा ना तेवढा केला जात नाही. खरं तर आपल्यापेक्षा खूप जास्त काम त्या करत असतात. शारीरिक प्रॉब्लेम्स असतात त्यांचे, आपल्याला काही नसतं तरी सुद्धा केवढी कामं ते हाताळत असतात, केवढ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. तरी आपण त्यांचं कौतुक करत नाही. खरं तर त्यांना फक्त मानसिक आधार आणि 4 कौतुकाचे शब्द एवढीच अपेक्षा असते. आणि मला असं वाटतं पुरुष म्हणून तेवढं तरी करायला हवं ना आपण. तुम्ही खरं बोलताय सौमित्र साहेब, यापुढे आम्ही तुमच्यावानीच विचार करणार आहे. बापरे, म्हणजे आज तुम्ही राधा बरोबर माझ्या विचारांचा सुद्धा सत्कार केला असंच समजतो मी. राधिकाताई, काय ग? जर मी बोलताना जरा जास्त बोलून गेले असेल तर मला माफ करा, कारण तुमच्याबद्दल बोलताना मी काय बोलू आणि काय नाही मला कळतच नव्हतं. अगं असं काही नाहीये. अगं तू अजिबात काही जास्त बोलली नाहीयेस. इनफॅक्ट तू खूप छान बोललीस. हा ताई, तुम्ही ना आता लवकर आमच्या गावाला या. माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुम्हाला भेटायचंय. आणि हो, आल्या ना की माझ्याचकडे या हा राहायला. हो, नक्की येणार. आणि आले की तुझ्या घरीच राहणार. बरं ताई, येऊ का आम्ही आता? लय लांब जायचंय. हा, चला येतो आम्ही. हो. गुरु राधिकाच्या ऑफिसला गेलाय खरा, आणि तिकडे काय सुरू आहे तेच कळत नाही. म्हणजे स्वतःही फोन करत नाही आणि फोन केला तर माझाही फोन घेत नाही. डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. त्याच्या घरीच जाऊ का? नाही नाही, नको. उगाच मला घरी पाहिल्यावरती शनाया उगाच ड्रामा क्रिएट करेल. गॉड, काय करू तेच कळत नाहीये. कधीपासून फोन करते तर तू फोनही उचलत नाहीयेस. सतत तू सुद्धा कॉल करून कळवू शकत नाहीस का मला? कोणतरी आपली काळजी करते एवढी गोष्ट कळत नाही तुला? गुरु, मी तुझ्याशी बोलतेय. गुरु, काय झालंय? तुझा चेहरा कसा पडलाय? फार मोठा गेम झालाय माया माझ्या बरोबर. म्हणजे शनाया राधिकाला आधीपासून जाऊन मिळालेली आहे. काय? हो, मी आज राधिका मसाल्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा या दोघी एकत्रच होत्या. वाटेल ते बोलल्यात. सगळ्यांसमोर माझा फार मोठा अपमान केला त्यांनी. आणि शनाया तर माझ्यावर हात उगारून मला मारायलाच आली ऑलमोस्ट. बापरे. बरं, एवढं कमी होतं की काय म्हणून घरी गेलो तर इतके दिवस भोळसटपणाचा आव आणणाऱ्या त्या शनायाच्या मम्मा सुद्धा माझ्यावर अरेरावीच करायला लागले. माया माझ्याच घरात सोफ्यावर छानपैकी बसून त्या मलाच ऍटिट्यूड देत होत्या. त्यामुळे माझ्या एक गोष्ट आता लक्षात आली की सगळं संपलं. गुरु, अरे असं का म्हणतोयस की सगळं संपलंय म्हणून? तू शांत हो आधी प्लीज. गुरु, मी आहे ना. हे बघ, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तर मी कायम तुझ्या सोबत असेल. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी पाठीशी उभी असेल तुझ्या. इनफॅक्ट तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मी आधी सामोरी जाईन. दॅट्स माय प्रॉमिस. तू स्वतःला एकटं समजू नकोस प्लीज.
चांगलं झालं. गॅरीबद्दल आज जे काही झालं ना ते खूप चांगलं झालं. शन्या, पण तुला भीती वगैरे वाटत नाहीये ना? भीती? तू सोबत असताना आता मला कोणाचीच भीती वाटत नाहीये. हेच मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं. शन्या, पूर्वी आपण एकट्या होतो तेव्हा यांच्या प्रत्येक गोष्टीला घाबरायचो, पण आता आपण एकत्र आहोत. आता कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही.